आज तो इतनी है आज पानी ये लेके मत आने में मत मक्याशिवाय मुंगी दरी बनल आता करा बनवतो मी बरोबर उठवाबू खरं काय जर तिकडे पण मागतो तोंड बाहेर असतो अरे वा प्रवीण एकादशीच्या निमित्ताने प्रति पंढरपूर असलेल्या वैष्णवगडावर दर्शनाचा योग आला. खरं म्हणजे या भागामध्ये प्रति पंढरपूर निर्माण करणं आणि पांडुरंगाच्या चरणी लीन होण्यासाठी शेकडो दिंड्या या ठिकाणी येतात. हे मंदिर उभं करणं खऱ्या अर्थाने एक श्रद्धास्थळ उभं करणं हे दिव्य पिंड ते आमचे सर्वांचे लाडके हरिभक्तपरायण साधन म्हणजे नाना आणि त्यांच्या संकल्पनेतून त्यांच्या त्यागातून त्यांच्या समर्पणातून हे प्रति पंढरपूर आज उभं राहिले. कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आज हजारो भाविक या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेण्यासाठी. खरं तर आज शेतकरी अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये आहे आणि पांडुरंगाच्या चरणी एकच साकडं घालतो की या निमित्तानं तू शेतकऱ्यावर संकट कमी कर, पिढा टळू दे, बरीच राज्य येऊ दे, हा आश्वासक जो आशावाद शेतकऱ्यांच्या मनात आहे तो पुन्हा नव्यानं पेरू दे. या अपेक्षेसह पांडुरंगाच्या चरणी शेतकऱ्याचं कल्याण हो, मंगल हो हीच प्रार्थना करतो. सर्वांना कार्तिकी एकादशीच्या मनोरंजन शुभेच्छा. हा आहे श्री क्षेत्र वैष्णवगड.
श्री क्षेत्र वैष्णवगड हा उभा राहिलेला आहे ज्ञानाच्या निष्ठेतून आणि त्यागातून. नानाने येथील सामान्य लोकांना भजनाची शिस्त लावली आणि हा गड उभा केला आहे. आज या गडाला 12 ते 13 वर्ष झालेले आहेत. नानाबद्दल काय बोलावं, कितीही बोललं तरी कमी आहे. संत हे जगाच्या कल्याणासाठी जन्म घेत असतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती कष्ट आणि कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंगा या न्यायाप्रमाणे प्रति पंढरपूर असणाऱ्या श्री क्षेत्र वैष्णवगडावर आज हजारो भाविक कार्तिकीच्या महापर्वावर या ठिकाणी दर्शनासाठी दिंड्यासह या ठिकाणी सामील झालेत. हरिभक्तपरायण गुरुवर्य सानप गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सुख सोहळा या संत सज्जनांच्या भगवंताच्या कृपेने या ठिकाणी सालाबादाप्रमाणे या ठिकाणी संपन्न झाला. अनेक संत महंत यांचे पदस्पर्शाने पावन झालेल्या या श्री क्षेत्र वैष्णवगडाची ख्याती सांगावं तेवढं कमी आहे. या ठिकाणी नाम सप्ताह होत असतो, त्याचप्रमाणे अन्नदान अशा विविध कार्यक्रमांनी हा संपन्न सोहळा या ठिकाणी प्रतिवर्षीप्रमाणे या ठिकाणी साजरा झाला. आज या ठिकाणी सकाळी 5 वाजेला या ठिकाणी ज्यांच्या हस्ते महापूजा झाली असे श्री डॉक्टर रामेश्वरजी वरकड साहेब यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा झाली आणि या ठिकाणी शेकडो दिंड्या या कार्तिकीच्या महापर्वावर या ठिकाणी सामील झाल्या. या पर्वाचा अनेक भाविकांनी आनंद घेतलेला आहे आणि बळीराजाचं हे सुख स्वप्न परमेश्वर ते पूर्ण करो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. पांडुरंग त्याचप्रमाणे नानाला स्वप्नातला दृष्टांत झाला. बरीचशी मंडळी त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हती, पण खरोखरच हे जे उदयाला जे आलं, भाव वळे विष्णू दास नाही नाश पावत, योग भाग्य घरा येती सर्व शक्ती चालत. आज एवढा सोहळा लुटलेला आहे आणि एवढी भाविक इथं आलेले आहेत. आज वरकड साहेब यांची दाम्पत्याची पूजा झालेली आहे. श्रीनिवास महाराजासारखे वेदाचे मंत्र पारंगत झाले असे ब्राह्मण भाव होते. पूजा सुंदर झालेली आणि नानाचं जे सेवेचं फळ आहे त्यात भरभरून अशी फळं त्या सेवेला आलेले. म्हणून तीर्थीची अपेक्षा स्थळी वाढे धर्म, जाणावे ते वर्म बहुपुण्य, बहुबरी ऐशी भाविकाची जोडी, काळ नाही घडी जात वाया, करोनी चिंतन करवावे अनिका, तोया झाला लोका नावजगी. अशा प्रमाणे नानानं छोटे मोठे सगळे वारकरी वैष्णवगडावर तयार झालेले. हा नानाचा पूर्ण परिवाराला आशीर्वाद आहे. म्हणून तुका म्हणे ऐशे परोपकारी, त्यांच्या पायावरी डोही माय. वैष्णवगडावर आलेला प्रत्येक जण हा काहीतरी खाऊन जातो. इथे कोणीही उपवासी जात नाही. बोलावं तेवढं कमी आहे. काय मानू आता न पुढे ही वाणी मस्तक चरणी ठेवली.